सध्या उन्हाळा असल्याने जलतरण तलावावर मोठी गर्दी असते. कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून अनेक जण स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी जातात. मात्र नागपुरातील जलतरण तलावामध्ये पोहणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं. अंबाझरी येथील नागपूर सुधार प्रन्यासाच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुणाल किशोर सालपेकर वय वर्ष 36 असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुणाल सालपेकर हे आयटीचे प्राध्यापक असून ते अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. मागील 2 महिन्यापासून ते तलावात पोहायला जात होते. रोजच्या प्रमाणे ते रात्री 8च्या सुमारास पोहत होते. तलावात दोरी धरून ते पाण्यात उतरत होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने ते खाली उतरले आणि बुडू लागले. इतरांना वाटले की ते बाहेर येतील, मात्र ते वेळेवर बाहेर न आल्याने जीवरक्षकांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्यांना बाहेर काढून प्रथमोपचार करून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने या घटनेची माहिती बजाजनगर पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी पोहोचली असून पोलिसांनी कुणाल यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी कुणालला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे एनआयटीच्या जलतरण तलावाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. तेथे इतर लोक पोहत असताना आणि जीवरक्षक उपस्थित असताना हे कसे घडले असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.